व्हेरी गुड. चला आपण आता क्लास चालू करूयात. गेल्या वेळी आपण काय घेतलेलं? अच्छा, गेल्या वेळी मी होमवर्क काय दिलेला ते सांगा. होमवर्क केला? कोणी कोणी होमवर्क केला? मुलांना होमवर्क केला की नाही केला तुम्ही? हातवर करा ज्यांनी ज्यांनी होमवर्क केला. काय होता होमवर्क? काय दिलेला मी? काय होमवर्क दिलेला मी? नाही आठवते तुम्हाला? म्हणजे तुम्ही होमवर्कच नाही केला म्हणून नाही आठवते. बर, चला आता पुस्तक शेअर करते, आपण पुढचं करूयात. बहुतेक मी तुम्हाला एक गणित सोडवायला दिलेलं आहे ना? एक गणित सोडवायला दिलेलं ना तुम्हाला? काय दिलेलं मुलांना? मॅम ते मागच्या लेक्चरला दिलं होतं. अच्छा, मग मागच्या लेक्चरला काय दिलेलं? मागच्या लेक्चरला व्हॉट इज इको अँड व्हॉट इज साऊंड वेव्ह. हा, व्हॉट इज एको तो क्वेश्चन दिलेला लिहायला, राईट? यस. अँड व्हॉट इज साऊंड. व्हॉट इज साऊंड नाही, व्हॉट इज साऊंड नसेल दिला रे. सोनार, व्हॉट इज सोनार हा क्वेश्चन दिलेला मी तुम्हाला. SONAR, सोनार, व्हॉट इज सोनार तो दिलेला क्वेश्चन लिहायला तुम्हाला. यस मॅम. हा, मग कोणी कोणी केला? कोणी केला की नाही केला होमवर्क? केलाय मॅम. बेटा तुमचा कॅमेरा ऑन कर ना. कॅमेरा ऑन करशील तर मला दिसेल की नक्की कोण बोलते. ओके, ठीक आहे, गुड. हे ठीक आहे, आज गव्हर्नमेंट नंदुरबारचं पण जॉईन झालेलं आहे. ओके, ठीक आहे, ग्रेट. चला, तर आपण लास्ट टाइम जे आहे ते सोनारचं जे बघितलेलं होतं, थोडंसं आज त्याला क्विकली मी रिवाइज करेल आणि आपण पुढचा भाग बघूया. मुलांनो, तुम्ही इंग्लिश मिडियमचे आहात ना? मधून मधून मी काही गोष्टी तुम्हाला इंग्लिश मधूनच बोलेल. समजलं नाही तर मला डेफिनेटली विचारा, पण मला वाटते तुम्हाला समजेल. ठीक आहे? येस. So you all are good? How are you? All are good? Yes ma'am. We all are fine. They are good. Okay, great. So let's begin. So in the last class, we had discussed this, right? Okay, wait. I opened wrong textbook by mistake. Marathi medium चं open केलं मी. हा. Okay, we had seen this audible, infra, ultrasound. Who can produce this? This we have seen. Today we are going to start with this reflection of sound. रिफ्लेक्शन काय असतं ते आपण बघणार आहोत. हे सोनारचं जे आहे ना, मी थोडंसं एक्सप्लेन केलेलं होतं तुम्हाला. अल्ट्रासाऊंडचं एक्सप्लेन करतानाच ते थोडंसं एक्सप्लेन केलेलं होतं. सो ह्युमन इयरचा डायग्राम मी ड्रॉ करायला सांगितलेलं होमवर्क मध्ये. ह्युमन इयरचा डायग्राम ड्रॉ करायला सांगितलेलं का मी होमवर्क मध्ये? नो? नो मॅम. अच्छा, ठीक आहे. चला ठीक आहे, एक मिनिट. मी स्क्रीन शेअर करते. ह्युमन इयरचा डायग्राम जो आहे ना, एक टास्क देते तुम्हाला. लेट्स सी की तुम्ही किती स्मार्ट आहात. मी जे ऑनलाईन का सांगितलेलं असेल ना, ते काम तुम्ही करू शकता की नाही. ठीक आहे, इझी वाला टास्क आहे. प्रत्येकाकडे टेक्स्टबुक असेल, आपापलं टेक्स्टबुक ओपन करा
आणि हे ह्युमन इयरचे डायग्राम बघून बघा किती कलरफुल छान डायग्राम दिले. हे सगळे इयर मध्ये कोणकोणते पार्ट्स आहेत त्यांची नावं दिलीत आणि त्याच्या खाली यू कॅन सी आउटर इयर, मिडल इयर आणि इनर इयर. आपला बाहेरचा आतला आणि मधला जो इयरचा जो पार्ट आहे तो प्रत्येक जण काय काय काम करतो ते दिलेलं आहे. सो इथून ते इथपर्यंत फक्त तुम्ही काय करायचे, रीड करायचे. ठीक आहे. आय एम गिव्हिंग यू जस्ट 2 मिनिट्स, कारण ते 2च मिनिटं लागतील थोडंसंच आहे रीड करण्याचं. ठीक आहे. चला, एक जण कोणी पाहिजे तर लाऊड आवाजामध्ये पण रीड करू शकतं माझ्या समोर. कोणाला करायचंय रीड लाऊड आवाजामध्ये? कोणी जर समोर येऊन रीड करण्यासाठी रेडी असेल तर, किंवा तुम्ही मनातल्या मनात करा, तुमच्यावर डिपेंड आहे. रेडी आहे मॅम? हा, रेडी. रीड. गुड. The ear is an important organ of the human body. We hear sound because of our ear. When sound waves fall on the eardrum, it vibrates. These vibrations are converted into electrical signals which travel to the brain through nerves. The ear can be divided into 3 parts. First, outer ear, second, middle ear, and third, inner ear. Outer ear Yes, goes continue. inner. The outer ear collects the sound waves and passes them through a tube to a cavity in the middle ear. Its peculiar funnel-like shape helps to collect and pass sounds into the middle ear. Middle ear, there is a thin membrane in the cavity of the middle ear called the eardrum. When a compression in a sound wave reaches the eardrum, the pressure outside it increases and it gets the opposite happens. And the membrane gets outward. First, sound waves cause vibration of the membrane. Inner ear, the auditory nerve connects the inner ear to the brain. The inner ear has a structure assembly, the shape of a receive the vibration coming from the membrane and convert it into electrical signals which are in the nerve, the brain analysis this signal. Okay, ma'am. Yes, thank you so much, beta. Now, can you explain what you have understood? फक्त थोडंसं, जेवढं वाचून काय कळलं थोडंसं सांगितलं तरी चालेल. किंवा दुसरं कोणी सांगितलं तरी पण चालेल की वाचल्यानंतर ना काय समजलं, आपल्याला थोडं तरी कळतच आहे की नाही. जरी अजूनपर्यंत टीचरने शिकवलं नसेल तरी आपण वाचल्यावर थोडंफार आपल्याला समजतच. Organ of the human body means जो आपला कान आहे तो human body our ear. आपण साऊंड आहे किंवा आवाज ऐकतो कानाच्या मुळे ऐकतात. When sound waves fall on the eardrum, जेव्हा साऊंड वेव्ह इयरड्रम मध्ये पडतात, ते व्हायब्रेट होतात. These vibrations are converted into electrical signals. ते कन्वर्ट होतात इलेक्ट्रिकल सिग्नल which travel to the brain through nerves. मग ते नर्वच्या ब्रेन मध्ये नर्व सेल मध्ये ट्रॅव्हल करतात. The ear can be divided into 3 parts. मग ते 3 टाइप्स मध्ये डिवाइड केलेले आहे. तो पहिला आहे आउटर इयर, सेकंड आहे मिडल इयर आणि तिसरा आहे तो इनर इयर. आता आउटर म्हणजे बाहेर, मिड म्हणजे मध्यातला आणि जो तिसरा आहे इनर इयर तो एकदम मध्य भागातला म्हणजे खोल जाणार. ठीक आहे बेटा, बस व्हेरी गुड. आय अंडरस्टूड की तुम्हाला कळलं वाचल्यानंतर ना. यु नो व्हॉट चिल्ड्रन, जगामध्ये ना माणूस स्वतःचा बेस्ट टीचर असतो. आता जसं मी आहे किंवा जसे दुसरे टीचर्स आहेत, ते तुम्हाला टॉपिक समजवून द्यायला, त्याचा अर्थ सांगायला, त्याच्यामध्ये तुम्हाला हेल्प करू शकतात.
बट जेव्हा आपण स्वतःहून कोणती गोष्ट वाचून समजून घेतो किंवा टीचरने एक्सप्लेन केल्यावर अजून जास्त चांगलं कधी समजतं आपल्याला, ज्यावेळी आपण स्वतः रीड करतो. सो सेल्फ स्टडी, सेल्फ रिडिंग इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. आणि मग आपल्याला स्वतःला समजतं की कुठला टॉपिक इम्पॉर्टंट आहे, एक्झाम मध्ये कुठला क्वेश्चन येऊ शकतो, कारण आपण स्वतः सेल्फ स्टडी केलेली असते ना, आपल्याला हळूहळू त्या गोष्टी समजायला लागतात. सो दॅट्स वाय आय टोल्ड यू टू रीड. आणि बघा तुम्हाला अर्ध तर ऑलरेडी समजलंय, तर आता मी थोडंसं उरलेलं एक्सप्लेन केल्यावर अजून व्यवस्थित समजेल. तर लास्ट क्लासमध्ये आपण इथे तुम्हाला टेक्स्टबुक दिसतंय, इथे हे सोनारचं फंक्शन बघितलेलं होतं, हे रिव्हर्बरेशन काय असतं ते बघितलेलं होतं, इको ऐकू येण्यासाठी कंडिशन काय आहे ती पण बघितलेली होते, त्याचे क्वेश्चन्स आपण न्यूमेरिकल्स जे गणित सोडवलेली होती त्याची. आज आपण पुढचा टॉपिक बघणार आहे की बघा सोनोग्राफी. सोनोग्राफी वर्ड जो आहे तो कोणी कोणी ऐकलाय ऑलरेडी? हँड रेज करा. सोनोग्राफी वर्ड कोणी कोणी ऐकलाय, हात वरती करा. कुठे ऐकलाय शब्द हा सोनोग्राफी तुम्ही? मग मी स्वतःला लहान करते. हॉस्पिटल. हॉस्पिटल कुठे? हॉस्पिटलमध्ये. हा, येस येस येस, ऍब्सोल्युटली हॉस्पिटलमध्येच ही सोनोग्राफी होते, तर तिथेच ऐकलंय. अच्छा, हे निलिमा गावित, पियुष गावित नावानी जे पण लॅपटॉप वरून मुलं जॉईन झालेत नावापूरचे, मुलांनो कॅमेरा ऑन करा. तुमचा सगळ्यांचा कॅमेरा ऑफ आहे, मला तुम्ही कसे काय दिसणार? तर हे सोनोग्राफी मध्ये काय केलं जातं बघा, आपल्या नॉर्मली मुलांनो एक्सरे काढला जातो. एक्सरे काढल्यावरती मग आपल्याला त्या एक्सरे मध्ये आपली हाडं दिसतात. पण समजा हाडांना म्हणजे बोन्सला इंजुरी नाही झाली आहे, इंजुरी कुठे झाली? आपल्या मसल्सला झालेली आहे. स्किनच्या आतमध्ये जे आपले मसल्स आहेत त्याला इंजुरी झालेली आहे, किंवा पोटाच्या आतमध्ये काय प्रॉब्लेम आहे, तर मग कसं ते शोधणार, त्याचा कसं फाइंड आउट करणार? आता काय पोट कट करून तर नाही बघू शकत की काय प्रॉब्लेम आहे. सो मग ही इन्व्हेन्शन करण्यात आली सोनोग्राफीची. सो यू कॅन सी की सोनोग्राफी मशीन अशी असते, ती अशी स्किन वरून ते कसलं तरी लिक्विड असतं, ते फिरवली की पोटाच्या आतमध्ये किंवा कुठल्या पण पार्टची जिथे सोनोग्राफी करतात काय प्रॉब्लेम आहे ते दिसतं. जसं सोनोग्राफी कोणाकोणाची केली जाते, कोणी कोणाच्या किडनीमध्ये स्टोन सापडतो, मूतखडा आपण ज्याला मराठीत म्हणतो, तो किडनीमध्ये सापडतो. कधी कधी जी लघवीची आपली पिशवी आहे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण युरिनरी ब्लॅडर म्हणतो, त्याच्यामध्ये असतो तो स्टोन बनलेला असतो. आणि ज्या प्रेग्नंट वुमन असतात, तर ते पोटामधले जे बाळ आहे ते त्याची वाढ व्यवस्थित होते का, त्याला काही प्रॉब्लेम तर नाहीये ना, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी जी आहे ती सोनोग्राफी केली जाते. आता ही सोनोग्राफी जी आहे याच्यामध्ये कोणत्याही वेव्स युज होतात? अल्ट्रासोनिक साऊंड वेव्स. सोनोग्राफीलाच काय काय लोक अल्ट्रासाऊंड करायचं असं पण म्हणतात. ठीक आहे. सो सोनोग्राफी टेक्नॉलॉजी युजेस अल्ट्रासोनिक साऊंड वेव्स म्हणजेच अल्ट्रा वेव्स टू जनरेट इमेजेस म्हणजे फोटो जनरेट करण्यासाठी ऑफ इंटरनल ऑर्गन्स ऑफ ह्युमन बॉडी, आतमधले बॉडीच्या आतमधले पार्ट्स. दिस इज युजफुल फॉर फाइंडिंग आउट कॉज ऑफ स्वेलिंग. आतमध्ये पोटाच्या आतमध्ये किंवा कुठल्या पण आंतरिक ऑर्गनला सूज आलीये का, इन्फेक्शन झालंय का, पेन का होतंय, दुखतंय का, तर ह्या सगळ्यांसाठी बघा, द कंडिशन ऑफ द हार्ट, द स्टेट ऑफ द हार्ट आफ्टर हार्ट अटॅक as well as the growth of fetus inside the womb of a pregnant woman are studied using these techniques. हार्ट साठी पण केलं जातं, त्याला इकोकार्डिओग्राफी असं म्हणतात. ठीक आहे. सो आता हे जे पुढचं आहे ना, जेल इज अप्लाइड टू स्किन आउटसाइड द इंटरनल ऑर्गन. हाय फ्रिक्वेन्सी अल्ट्रासाउंड इज ट्रान्समिटेड इनसाइड द बॉडी टू हेल्प द प्रोब. The sound reflected from the internal organ is again collected by the probe. Probe म्हणजे तेच ती मशीन. And fed to the computer. म्हणजे काय केलं जातं, ही बघा ही व्हाईट मशीन आहे की नाही, ह्याला प्रोब म्हटलं गेलंय. ह्याच्यातून काय केलं जातं, अल्ट्रासाऊंड आतमध्ये पाठवला जातोय. आतमधून मग तो अल्ट्रासाऊंड रिफ्लेक्ट होऊन माघारी येतो, तो कलेक्ट केला जातो आणि मग तो कम्प्युटरला पाठवला जातो आणि कम्प्युटर काय बनवतं, त्याची इमेज बनवतं, चित्र बनवतं आणि असं दिसतं मग ते सोनोग्राफीमध्ये.
तर ऑफकोर्स ते ब्लॅक अँड व्हाईटच दिसतं, पण ऍटलिस्ट आपल्याला कळतं की आतमध्ये काय आहे. सो तुम्ही वंडर करू शकता मुलांना, किती सरप्राइझिंग गोष्ट आहे की डोकं किती लावलंय माणसाने, की अरे असं केल्यावर असं होऊ शकतं. तर आपलं मेडिकल सायन्स पण जे आहे हल्ली किती ऍडव्हान्स झालेलं आहे. आणि that this method is painless, it is increasingly used in medical practice for correct diagnosis. काही ह्याने त्रास नाही होत. नुसती पोटावरून किंवा ज्या पण ऑर्गनला प्रॉब्लेम आहे मशीन ती ठेवली जाते, दुखत नाही, काही नाही, काही नाही होत. जसं एक्सरे काढायला पण बघा काही त्रास नाही होत, सोनोग्राफी करायला सुद्धा काही त्रास नाही होत. ठीक आहे. तर ह्याच्यावर क्वेश्चन्स येऊ शकतात की सोनोग्राफी जी आहे ती कशी केली जाते, त्याचा यूज कुठे होतो, हे क्वेश्चन्स येऊ शकतात. ठीक आहे. सो हिअर वी कम टू द लास्ट टॉपिक. हे तुम्हाला स्वतःला वाचायचं आहे या मुलांनो. सोनोग्राफी टेक्निकमुळे लोकांना हे फाइंड आउट करणं सोपं झालं की एखाद्या आईच्या पोटामध्ये मुलगा आहे की मुलगी आहे. तर माणसाचं काय काय डोकं उलटच चालतं. तर त्यांनी त्याचा काय दुरुपयोग केला, मिसयूज काय केला. मुलगी असेल तर ते मुलींना मारून टाकायचे, जसं की पोटामध्येच अबॉर्शन करायचे. तर म्हणून बघा हे भारत सरकारने मग एक आंदोलन चालवलं, बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणून. आणि नंतर मग ती सोनोग्राफी जरी असली तरी टेस्टिंग करणं, हॉस्पिटल्समध्ये जाऊन टेस्टिंग करणं की मुलगा आहे की मुलगी आहे, तर ती प्रोसेसच त्याच्यावर बॅन लावलं मग गव्हर्नमेंटने की नाही टेस्टच, तुम्ही मुलगा की मुलगी, फक्त ही टेस्ट करू शकता की आतमधलं बाळ व्यवस्थित आहे की नाही. पण मुलगा आहे की मुलगी आहे हे नाही टेस्ट करू शकत. आणि कोणत्या तरी डॉक्टरने टेस्ट करून खूप पैसे घेऊन कोणाला असं करून सांगितलं की मग त्यांना अटक केली जाते आणि त्यांना शिक्षा दिली जाते. कोणाकोण आता मी दिली तुम्हाला. आर यू अवेअर ऑफ इट? अच्छा, कोणाकोणाला माहिती नव्हतं त्यांनी हात वर करा. अच्छा, तुमचे व्हिडिओज फ्रीज झालेत. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. संगीता मॅम, एक सेकेंड हाँ में सुलक्षणा मैम कुछ बोल रहे हैं? हाँ, ये नावापुर के सारे ही डिस्कनेक्ट हो गए, जरा देखना आना. अच्छा ठीक है. अच्छा, मुलांनो, नंदुरबारचे जे मुलं जॉईन झालेत इंग्लिश मीडियमचे, हा तुमचा व्हिडिओ फ्रीज झालेला, मला त्याच्यामुळे तुमचा रिस्पॉन्स दिसला नाही. कोणाकोणाला आता मी जी माहिती दिलेली ती माहित होती आधीपासूनच की गव्हर्नमेंटने बॅन केले मुलगा आहे की मुलगी आहे ते टेस्टिंगला? ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, टेक यू हँड आउट. चला तर आता पुढच्या टॉपिकवर जाऊया. लास्ट टॉपिक आहे, आज आपला धडा कम्प्लीट होईल. आपला जो ह्युमन इयर आहे तो कसं काम करतो. पॉसिबल हे आहे की तुम्हाला एक्झाम मध्ये ह्याची डायग्राम नाही विचारणार काढायला, बिकॉज थोडीशी डिफिकल्ट डायग्राम आहे ही काढण्यासाठी. पण एकदा भलेही वेळ लागू देत, अर्धा तास लागू देत, पण एकदा छानपैकी पुस्तकातली डायग्राम नोटबुक मध्ये काढायची. नेक्स्ट क्लासमध्ये मी बघणार आहे तुम्हाला नोटबुक अशी पुढे दाखवायला सांगेल आणि आय विल चेक युअर डायग्राम. सो ड्रॉ दिस डायग्राम ब्युटिफुली इन युअर सायन्स नोटबुक. लेबलिंग करा प्रॉपरली, ऑडिटरी कॅनल काय, आउटर इयर कुठे, हे सगळं. पण एक्झाम मध्ये कसं येऊ शकतं माहितीये मुलांनो, 2 टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. पॉसिबल आहे की डायग्राम देतील आणि लेबल तुम्हाला करायला सांगतील, नुसती डायग्राम देतील, मग त्याच्यामध्ये लेबलिंग तुम्हाला करायची असेल, ऑडिटरी कनाल काय आहे, कॉक्लिया कुठे आहे, कुठे वर्किंग ह्युमन इयर काम कसं करतो, तर ते जे खाली आता तुम्ही वाचलं ते विचारू शकतात. तर लेटेस्ट आपण समजून घेऊयात. आता मला मी छोट करते. बघा, द इयर इज अन इम्पॉर्टंट ऑर्गन ऑफ ह्युमन बॉडी. हियर साऊंड बिकॉज ऑफ अवर इयर. When sound waves fall on the eardrum, eardrum म्हणजेच आपला हा कानाचा पडदा. इयरड्रम कुठे दिसतोय इथे तुम्हाला? दिसतोय हे बघ, कानामध्ये असं आतमध्ये चाललेलं आहे इयरड्रम. आणि इथेच नाही आपण इयरबड घालून कानाला क्लीन करतो, स्वच्छ करतो. आणि कधी कधी मग ती क्लिनिंगच्या प्रोसेस मध्येच जास्त जोर लागला की मग इयर ड्रम जो आपली खूप अशी पातळ अशी स्किन असते त्याला इजा होते, त्याला इंजरी होते, होल पण पडतात काही काही वेळा त्याच्यामध्ये. सो
हाऊ टू बी व्हेरी केअरफुल. तर तोच आहे तो इयर ड्रम. ठीक आहे. तर साऊंड जो आहे तो असा ट्रॅव्हल आतमध्ये इयर ड्रम वरती गेला. दिस व्हायब्रेशन्स, मग इयर ड्रम आता पण व्हायब्रेट करतो. आपण बघितलेलं साऊंड ट्रॅव्हल होताना एअरचे मॉलिक्युल्स व्हायब्रेट करतात. त्याचेच मॉलिक्युल कानाच्या आतमध्ये जाऊन व्हायब्रेट करतात आणि मग इयर ड्रम वर आदळतात. मग स्क्रीनने जसं आपलं नाही का रे, तबल्याची स्क्रीन पण बघा पातळ असते. तबल्यावर थाप मारली की किती लाऊड थांब करून आवाज येतो. सेम वे आपला इयर ड्रम पण काय करतो, मग व्हायब्रेट व्हायला सुरुवात करतो. पुढे मग काय होतंय, these vibrations are converted into electrical signals. साऊंडला आता इलेक्ट्रिकल सिग्नल्स मध्ये कन्वर्ट केलं जाते, which travels to the brain through nerves. The ear can be divided into 3 parts: outer, middle and inner ear. ठीक आहे. थांबा, आता ह्याला ना मला तुम्हाला नीट एक्सप्लेन करायचंय. मी म्हणजे डायग्राम पण दिसायला पाहिजे. ओ ठीक आहे, ग्रेट, आय गॉट द आयडिया. वेट. थांबा, मी आता ना पूर्ण स्क्रीनच तुमच्या बरोबर शेअर करते. नो, दिस आयडिया इज नॉट गुड. ठीक आहे, मग मी बघते काय करू शकतो. अच्छा, इथे हे जे येल्लो येल्लो दिसते हे काय आहे मुलांना? हे असे गोल 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 येल्लो येल्लो बनवले ते काय आहे? कोण सांगेल मला? येल्लो थिंग. चला, हे ओपन होते तोपर्यंत आपण बघूया जेवढं दिसतंय तेवढं. आउटर इयर, आउटर इयर और पिन्ना, हे आपला हा भाग बाहेरून जो दिसतोय. The outer ear collects sound wave and passes them through a tube or to a cavity. हा झालं आता हे. कधी हा चला आली डायग्राम. सी आता.
आता तुम्हाला कळेल मी असं का केलंय. सो आपल्याला दोन्ही बाजूला दिसेल. ठीक आहे. चला आता इथे बघा काय लिहिलेलं आहे. The outer ear collects the sound waves and passes them through a tube to a cavity in the middle ear. ठीक आहे, हे बरोबर आहे की ते कॅव्हिटी त्याला पास केले जाते. अच्छा 2 मिनट वेट करना। आप मैम डिस्कनेक्ट हो गए हैं पे नेटवर्क इशू था। अभी जॉइन करेंगे वो। हॅलो. हा, अरे मुलांनो मी ना डिस्कनेक्टच झाले ते करता करता आपोआपच. बरं ठीक आहे, थांबा मी होते परत एकदा कनेक्ट होते. तोपर्यंत आपण एक काम करूयात. सगळ्यांनी नोटबुक आणि पेन बाहेर काढा. चला. सगळ्यांनी नोटबुक आणि पेन बाहेर काढा आणि आपण हे फंक्शन्स लिहूयात. चला फंक्शन्स लिहूयात आपण हे. इयरचे फंक्शन्स काय आहेत? तर आउटर इयर काय करतोय? फक्त कलेक्ट करतोय तो. राईट? इट्स जस्ट कलेक्टिंग द साऊंड आणि सेंडिंग इट टू मिडल इयर. मिडल इयरचं फंक्शन काय होतं? कोण वाचेल? लिहून काढायचंय ते प्रॉपरली, कारण हे एक्झाम मध्ये डेफिनेटली विचारणार. सो मिडल इयर काय करते? कोण सांगेल पटकन अनम्यूट करून? मिडल इयर मध्ये कुठले कुठले पार्ट्स आहेत? मिडल इयर, आउटर इयर मध्ये पिन आहे, कॅव्हिटी आहे आणि इयर ड्रम आहे. राईट? मिडल इयर मध्ये कुठले कुठले ऑर्गन्स आहेत? इयरशी रिलेटेड कुठले कुठले इयरचे पार्ट्स आहेत? चला मी सांगते, नोट करा आता. बघा मिडल इयर मध्ये काय सांगितलंय? फनल शेपने आता साऊंड कलेक्ट केला आणि तो इयर ड्रम पर्यंत गेला. There is a thin membrane in the cavity of the middle ear called eardrum. Middle ear eardrum पासून चालू होतोय. त्याच्यामुळे आउटर इयर मध्ये फक्त दोनच गोष्टी आल्या, आपलं पिन्ना आणि ती कॅव्हिटी. राईट? When the compression in a sound waves reaches the eardrum, the pressure outside it increases and it gets pushed inwards. The opposite happens when a rarefaction reaches there. बघा मीनिंग समजा. साऊंड वेव्ह मध्ये कंप्रेशन रेअरफॅक्शन हे तुम्हाला माहितीये. वेन अ कंप्रेशन म्हणजे हवेचे जे चिटकून चिटकून लेअर व्हायब्रेट होतात, तर ते ज्यावेळी येतात साऊंड इयर ड्रम वरती आदळतात, तर द प्रेशर आउटसाइड इन्क्रीजेस अँड गेट पुश्ड इनवर्ड्स. म्हणजे इयर ड्रम आपला आत जाणार, म्हणजे दाबलं गेलं ना रे त्याला, कंप्रेशनने त्याला दाबलं गेलं तर तो आत जाणार इयर ड्रम.
रेअर फ्रॅक्शन आल्यावर तो बाहेर येणार, कारण हवा विरळ आहे, आतमधलं प्रेशर काढण्याचे जास्त असेल. तर असं कंप्रेशन असल्यावर आत दाबला जातो, रेअरिफॅक्शन आल्यावर बाहेर. असं करून राईट लेफ्ट करून मग इयर ड्रम आपला काय करतो, व्हायब्रेट करतो. Thus the sound waves cause vibration of the membrane. Vibration membrane चे चालू झाले. सिंपल भाषेत सांगायचं म्हटल्यावर आपण ड्रम वाजवतो, तबला वाजवतो, त्याच्यावर कसं हात मारल्यावर तो व्हायब्रेट होतो, तसं साऊंड वेव्ह पोहोचल्यावर आपला इयर ड्रम पण व्हायब्रेट होतो. आता इनर इयर, द ऑडिटरी नर्व कनेक्ट्स द इनर इयर टू द ब्रेन. ऑडिटरी नर्व कुठे आहे दिसते तुम्हाला डायग्राम मध्ये, बघा बरं. येस, दिसली तुम्हाला ऑडिटरी कॅनाल आणि ऑडिटरी नर्व. ऑडिटरी नर्व कुठे चाललेली आहे बघा. इयर ड्रम, मिडल इयर, स्टेप्स, कॉक्लिया, सेमी सर्क्युलर कनाल्स, चेन ऑफ द 3 बोन्स. ही सगळी नावं दिली आहेत, पण तुम्हाला डिटेल मध्ये प्रत्येक ह्याचं फंक्शन नाही दिलेलं आहे. बघा, द ऑडिटरी नर्व कनेक्ट्स द इनर इयर टू द ब्रेन. ती नर्व इथे दाखवली नाहीये डायग्राम मध्ये, पण जिथे तुमचा जो इनर इयर संपतोय ना, तिकडून ती निघून जाते. नर्व म्हणजे एक नस जाते ब्रेन कडे. इनर इयर हॅज अ स्ट्रक्चर रिझेम्बलिंग द शेल ऑफ अ स्नेल. आपली ती गोगल गाय असते ना स्नेल, त्याच्यासारखं ते आतमध्ये ते शंकूसारखं स्ट्रक्चर असतं. इट इज कॉल्ड कॉक्लिया. The cochlea receives the vibrations coming from the membrane and converts them into electrical signal. कॉक्लियाचं फंक्शन काय आहे, जो इयर ड्रम मागे पुढे करत होता, तर त्याला काय करायचं आता, इलेक्ट्रिकल सिग्नल्स मध्ये कन्वर्ट करायचं. हे त्याचं काय आहे आता काम आहे, कोणाचं, कॉक्लियाचं. कॉक्लिया नाव चांगलं आहे तसं आहे ना. देन द ब्रेन अनालाइज दीज सिग्नल्स. ब्रेनला एकदा ते पोहोचले ऑडिटरी नर्व द्वारे सिग्नल्स, की ब्रेन त्याला अनालाइज करतो. अनालाइज करतो म्हणजे बघतो की काय बोलला गेलाय शब्द समोरच्याने. आपल्याला मग समजतं की याच्या समोरचा नक्की काय बोलतोय, किंवा समोरून जो आवाज येतोय तो नक्की कशाचा आवाज आहे. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स मध्ये पण बघा, तबल्याचा आवाज वेगळा येतो, गिटारचा आवाज वेगळा येतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या आवाजामध्ये आपण काय करू शकतो, फरक सांगू शकतो. ठीक आहे. सो इथपर्यंत आता आज आपला जो आहे तो चॅप्टर जो आहे तो संपलेला आहे. आणि थोडस आपल्याजवळ वेळ आहे, तर आपण काय करूयात, तुमची जी एक्सरसाइज आहे ती डिस्कस करूया. जो स्वाध्याय आहे तो डिस्कस करूयात. आधी क्विकली धडा एकदा गो थ्रू करू की आपण काय काय ह्या धड्यामध्ये बघितलेलं होतं ते थोडस बघूयात. एक सेकंड हा मुलांना. बघा, आधी सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलेलं की व्हॉट इज साऊंड. साऊंड नक्की असतंच काय. थांबा, मी लॅपटॉपवर स्विच कर. सगळ्यांचीच कॅमेराज ऑफ का झालेत की मला दिसत नाहीयेत. नंदुरबारचा पण कॅमेरा ऑफ झालाय, नावापूरचे तर ऑफच आहेत थ्रू आउट कॅमेराज. आता दिसतात आहेत. सॉरी, आय थिंक मलाच दिसायला थोडा वेळ लागला. ठीक आहे, चला आता पुस्तकातून एकदा गो थ्रू करूया आपण आणि चॅप्टर एकदा बघू की पूर्ण धड्यात काय राहिलेले आहे आपण, आणि त्याच्यानंतर ना आपण एक्सरसाइज डिस्कस करू. पॉसिबल आहे की आज आपली पूर्ण एक्सरसाइज नाही डिस्कस करून होणार, पण डोंट वरी, आपण नेक्स्ट क्लासमध्ये करू. ठीक आहे. आता इथे बघा, पहिल्यापासून आपण बघूयात की ह्या चॅप्टर मध्ये काय काय शिकलो. सेकंड सेमेस्टर मध्ये हा फिजिक्सचा एकच धडा राहिलेला आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण एक्सपेरिमेंट्स पण करू हा मुलांनो नेक्स्ट क्लासमध्ये ना. अच्छा, मला सांगा, तुमच्या स्कूलमध्ये कोणाकोणाच्या स्कूलमध्ये लॅबोरेटरी आहे? लॅबोरेटरी म्हणजे प्रयोगशाळा कोणाकोणाच्या स्कूलमध्ये? ओके, ग्रेट. नावापूरमध्ये प्रयोगशाळा नाहीये? नावापूरच्या स्कूलमध्ये प्रयोगशाळा नाहीये मुलांनो? नसेल तर हात वर करा. नावापूरमध्ये गर्ल्स, नावापूरच्या मुलींनो
तुमच्या शाळेत प्रयोगशाळा लॅबोरेटरी आहे की नाही? आहे की नाहीये? अनम्यूट करून सांगा आहे किंवा नाही. मला कळलंच नाही की नक्की काय म्हणताय तुम्ही. बरं, काही हरकत नाही. सो तुमच्याकडे ऑलरेडी प्रयोगशाळा आहे ना. सो इथे मी जो एक्सपेरिमेंट तुम्हाला सांगेल, हा बेटा बोल बोल बोल, आहे की नाहीये? नैतिक नैतिक राजेश गावित नावेने ज्याने जॉईन केले, अनम्यूट करून बोल बेटा. आहे प्रयोगशाळा लॅबोरेटरी येणार आहे, पण आता सध्या नाहीये. बरं बरं, ठीक आहे, कळलं. सो नंदुरबारचे जे स्टुडंट जॉईन झालेत इंग्लिश मीडियमचे मुलांनो, ह्या चॅप्टर वरती पण बेस्ड एक एक्सपेरिमेंट आहे, जी मी तुम्हाला फ्रायडेला आपला एक क्लास आहे त्याच्यामध्ये करून दाखवेल. आणि त्याच्यानंतर जमलं तर फ्रायडेलाच आपला 3 to 4 क्लास असेल ना. स्कूल किती 4 वाजेपर्यंत असते की 5 पर्यंत असते? अच्छा, तर मग 5 वाजेपर्यंत ना. मग त्याच दिवशी प्रिन्सिपल मॅमशी बोलून जमलं तर तुम्ही एक्सपेरिमेंट तुमच्या प्रयोगशाळेमध्ये जाऊन करा. ठीक आहे. फ्रेश शिकल्याच केल्यावरती तुम्हाला अजून जास्त चांगलं समजेल. सो चला एकदा चॅप्टर गो थ्रू करू आपण पटकन. आणि नेक्स्ट क्लासमध्ये मी तुमची टेस्ट पण घेणार आहे ह्या धड्यावरती, कारण आता आपल्याकडे बराच वेळ आहे. तर छानपैकी तुमची टेस्ट पण घेणार आहे मी. मग मी चेक करेल की तुम्हा लोकांना किती समजलंय आणि समजल्यानंतर तुम्ही सेल्फ स्टडी किती केला. सो ह्या चॅप्टर मध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा बघितलेलं की व्हॉट इज साऊंड. साऊंड एका जागेवरून दुसऱ्या जागी कसा ट्रॅव्हल करतो. सो हे आपण बघितलेलं की कसं साऊंड जाताना एअर पार्टिकल जवळ येतात, ज्याला आपण कंप्रेशन म्हणतो. एका पॉइंटला एअर पार्टिकल्स लांब लांब जातात, ज्याला आपण रेअरफॅक्शन म्हणतो. सो कंप्रेशन, रेअरफॅक्शन असं करत करत साऊंड ट्रॅव्हल होतो. त्याच्यानंतर ना आपण बघितलेलं की साऊंडशी रिलेटेड वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स. साऊंडचा टाइम पिरियड काय असतं, फ्रिक्वेन्सी काय असते, अँप्लिट्यूड काय असतं, आणि मग ते सगळं करून आपण साऊंडची वेलॉसिटी काढलेली होती. वेव्हलेंथ काय असते, आणि साऊंडची वेलॉसिटीचे मग आपण क्वेश्चन्स पण वेगवेगळे सॉल्व्ह केलेले होते. आता इथे एक गोष्ट मुलांना तुम्हाला सांगायची, जो मी तुम्हाला होमवर्कला विचारलेला क्वेश्चन, जो मला कोणी आन्सर नाही दिला आणि बहुतेक तुम्ही विसरला असाल, की इथे काय दिलेलं, सॉलिड्स मधून यू कॅन सी स्पीड ऑफ द साऊंड इज व्हेरी हाय. सगळ्यात जास्त स्पीड कशामधून? निकेल मधून दिसतोय साऊंडचा. पण मग सॉलिड्स मध्ये ज्यावेळी स्पीड ऑफ द साऊंड इज व्हेरी व्हेरी हाय, पण मग इथे आपण काय बघितलेलं की डेन्सिटीला तो इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे, ते पण स्क्वेअर रूटच्या डेन्सिटीला. आता डेन्सिटी म्हणजे जाडेपणा. मग इथे तर डेन्सिटी सॉलिड्सची सगळ्यात जास्त असते, तर जास्त इथे स्पीड आहे. तर मग हे डेन्सिटीला इन्व्हर्सली कसं काय प्रपोर्शनल? हे दोन्ही उलट कसं काय सांगितलं इथे? हा मी तुम्हाला क्वेश्चन विचारलेला होता. सो कुड यू फाइंड द आन्सर, एनी वन ऑफ यू? सॉलिडची डेन्सिटी सगळ्यात जास्त आहे. आपण बघतोय की लिक्विड पासून गॅसपेक्षा जास्त लिक्विड्स मध्ये, लिक्विड पेक्षा पण जास्त स्पीड कशामध्ये? सॉलिड्स मध्ये. याचा अर्थ डेन्सिटी वाढत वाढत चालल्यावरती साऊंडचा स्पीड वाढत वाढत जातोय. मग इथे डेन्सिटीशी जे रिलेशन दिले ते असं का दिले? V is inversely proportional to under root of density. हा डाऊट तुम्हाला नाही आला कोणाला? कॅन एनीवन ट्राय टू एक्सप्लेन? नंदुरबार मधून कोणी सांगू शकतं का मुलांनो? हे बघा, हे फिजिक्सचे कन्सेप्ट, आणि खास करून आता तुमचं जे 9वीचा सिलेबस आहे ना मुलांनो, 11वीला तुम्ही जर सायन्स घेतलं तर सगळं पुस्तक रिपीट होते. फक्त काय काय टॉपिक्स अजून डिटेलमध्ये दिलेत, अदरवाइज सिलेबस इज ऑलमोस्ट सेम. 9वी आणि 10वीचेच काही टॉपिक्स मिळून 11th स्टँडर्ड मध्ये. तुमच्यापैकी किती जणांना सायन्स घ्यायचंय आता 10वी झाल्यानंतर? हातवर करा. सायन्स स्ट्रीम कोणाकोणाला घ्यायचे? ओके, बरेच जण आहेत ना. सो आतापासूनच हे चांगले कन्सेप्ट क्लिअर नाही झाले ना, ओके, मेनी आर देअर. तर मग 11वीला ना असं वाटतं सगळं डोक्याच्या वरतून चाललंय. सो आय विल एक्सप्लेन यू की असं का आहे. बघा इथे क्लिअरली दिलंय मुलांना, जर नीट लक्ष देऊन तुम्ही वाचला ना धडा, हे इन जनरल
गॅस मध्ये स्पीड कमी आहे, लिक्विड मध्ये जास्त आहे, आणि परत सॉलिड्स मध्ये सगळ्यात जास्त आहे. पण इथे वाचा, वेलॉसिटी ऑफ साऊंड इन गॅसियस मीडियम. गॅस मधून किंवा हवेमधून साऊंड जाताना मग त्याच्या स्पीडवर काय फरक पडतोय त्याचं इथे रिलेशन दिलेलं आहे. इथे आपण फक्त आणि फक्त गॅस बद्दल बोलतोय. याचा अर्थ गॅसची डेन्सिटी वाढवली की स्पीड कमी होणार. समजते? आता जसं आपण जिथे ज्या रूम मध्ये बसलोय, तुम्ही जिथे बसलाय, मी जिथे बसले, तिथे आपली हवा आहे, राईट? त्या हवेमध्ये समजा खूप धूर सोडला, म्हणजे गॅसला अजून वाढवलं, तिथे डेन्सिटी वाढवली, तर मग साऊंडची स्पीड कमी होईल. कळते? आर यू गेटिंग माय पॉइंट? मग इथे फक्त हे गॅस मधून साऊंड जाताना ते रिलेशन आहेत. म्हणजे गॅस मधून साऊंड जात असताना टेम्परेचर वाढवलं की, गॅसचं टेम्परेचर वाढवलं की वेलॉसिटी पण वाढेल, डेन्सिटी वाढवली की वेलॉसिटी कमी होईल, आणि मॉलिक्युलर वेट, जो पण गॅस आपण युज करतोय त्याचं मॉलिक्युलर वेट वाढवलं तेव्हा पण वेलॉसिटी कमी होईल. सो दिस पॅरेग्राफ इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे? ह्याच्यावरती बेस्ड सध्या तुम्हाला काही क्वेश्चन्स नाही आहेत. 11th स्टँडर्ड मध्ये ह्याच्यावरती बेस्ड तुम्हाला न्यूमेरिकल्स असतील, क्वेश्चन आन्सर्स, गणित सोडवायची असते. त्याच्यानंतर ना हे आपण बघितलेलं ऑडिबल, इन्फ्रा अँड अल्ट्रासाऊंड. ऑडिबल साऊंडची रेंज काय आहे? कितीपासून कितीपर्यंत साऊंड, डेसिबलचं साऊंड आपल्याला ऐकायला येतो? क्विकली, ऑफ विच फ्रिक्वेन्सी? 20 येस, 20 hertz, 20,000 hertz. व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी गुड. 20 हर्ट्ज पासून 20,000 हर्ट्जच्या मधलाच आवाज फक्त आपल्याला ऐकायला येतो. 20 हर्ट्ज पेक्षा कमी वाला जो साऊंड असतो फ्रिक्वेन्सीचा, त्याला आपण काय म्हणतो? इन्फ्रासाऊंड. आणि 20,000 पेक्षा जास्त असतो त्याला काय म्हणतो? अल्ट्रासाऊंड. राईट? तर इन्फ्रासाऊंड, येस, इन्फ्रासाऊंड, अल्ट्रासाऊंड काय असतं ते आपण बघितलेलं होतं. त्याच्यानंतर ना अल्ट्रासाऊंड, इन्फ्रासाऊंड कोणकोणत्या अॅनिमल्सला कसा कसा युजफुल आहे ते बघितलेलं होतं. मग इथे आपण बघितलेलं युजेस ऑफ अल्ट्रासाऊंड, हे सगळं आपण डिस्कस केलेलं होतं. मग माणसाने आणखी शोध लावून ना हे अल्ट्रासाऊंडच मग कुठे कुठे वापरला जातो? हे सोनार मध्ये पण वापरला जातो, आणि सोनोग्राफी मध्ये, इथे पण अल्ट्रासाऊंड वापरला जातो आणि इथे सोनोग्राफी मध्ये पण वापरला जातो. ठीक आहे? ते बघितलेले आपण युजेस ऑफ अल्ट्रासाऊंड. त्याच्यानंतर ना आपण बघितलं रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. जस्ट लाईक लाईट, साऊंड ऑल्सो रिफ्लेक्ट्स. राईट? लाईट जशी पडते आणि बाउन्स बॅक करते फ्लॅट सरफेस वरून, साऊंड पण बाउन्स बॅक करतो, रिफ्लेक्ट होतो. आणि मग त्याचं रिफ्लेक्शन ज्यावेळी एकदाच होऊन लांब डिस्टन्स वरून आपल्याला ऐकायला येते, वी कॉल इट ॲज एको. पण छोट्याच रूम मध्ये परत 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 तिथल्या तिथे साऊंड रिफ्लेक्ट होऊन मग आपल्याला ऐकायला येतोय, आणि मग आवाज ज्याला म्हणतो आपण घुमतोय आवाज. सो दॅट इज व्हॉट इज कॉल्ड रिव्हर्बरेशन. हे आपण बघितलेलं होतं. त्याच्यानंतर ना आपण काय पाहिलं? हे सोनार आणि सोनोग्राफी. सोनार गेल्या क्लासमध्ये बघितलेलं, सोनोग्राफी आपण आजच बघितलं. आणि आज आपण काय बघितलं? हाऊ दिस ह्युमन इयर वर्क्स. सो चिल्ड्रन, टुडेज होमवर्क इज, नोट डाऊन, आजचा आपला होमवर्क काय आहे? छान पैकी ही डायग्राम काढायची आहे. कलर पेन्सिल्स असतील तुमच्याकडे तर तुम्ही थोडंसं त्याला लाईट कलर पण देऊ शकता. एकदम डार्क कलर नका करू की तुम्ही काय ड्रॉ केले तेच लपून जाईल. ठीक आहे? सो फर्स्ट होमवर्क इज ड्रॉ द डायग्राम, अँड फॉर द सेम, ओके, काढलीये ऑलरेडी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बेटा काय नाव आहे तुझं? अनम्यूट करून सांग, ज्याने डायग्राम दाखवतोय मला. काढलीये? नैतिक राजेश गावित. अच्छा, नैतिक, तू ह्यांचा मॉनिटर आहे का रे? तुझ्या नावाने जॉईन केले तर? नाही, गुगल अकाउंट माझ्या जॉईन आहे. अच्छा, ओके, तुझ्या गुगल अकाउंटने जॉईन केलेले म्हणून. ठीक आहे. सो डायग्राम काढायचे आणि क्वेश्चन सांगते, त्याचा आन्सर लिहायचे. राईट डाऊन. एक्सप्लेन द स्ट्रक्चर अँड वर्किंग. एक्सप्लेन द स्ट्रक्चर अँड वर्किंग of the human ear with the help of a diagram. मग ह्याच क्वेश्चनचा आन्सर लिहिताना डायग्राम काढा आधी, आणि मग हे सेम टू सेम लिहायचंय, वर्किंग मध्ये छापायचंय, हे इथून तिथपर्यंत.
5 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो. हे पूर्ण हे जे तुम्ही वाचलं ते पूर्णच्या पूर्ण जसंच्या तसं त्याच्यामध्ये छापायचंय. दॅट्स इट. सो आन्सर पण काय मी सांगितले काय करायचंय, नुसतं बघून लिहायचंय आणि बायहार्ट पण करा त्याला मुलांना. नुसतं बघूनच लिहायचं असं नाही, बायहार्ट करा. सो नेक्स्ट क्लास मध्ये मग आपण काय करू, एक्सरसाइजचे क्वेश्चन आन्सर्स डिस्कस करूया आणि एक्सपेरिमेंट ह्या चॅप्टरशी रिलेटेड जो एक एक्सपेरिमेंट आहे तो एक्सपेरिमेंट मी तुम्हाला करून दाखवते, जो तुम्ही स्वतः नंतर तुमच्या शाळेतल्या प्रयोगशाळेत करायचा. ठीक आहे. अच्छा, आता मला सांगा मुलांनो, हा ध्वनीवाला हा जो चॅप्टर होता स्टडी ऑफ साऊंड, स्कूलमध्ये शिकवून कोणाकोणाचा झालाय ऑलरेडी? रेज युअर हँड. ओके, ठीक आहे. नंदुरबारचा झालाय. अच्छा, नावापूरचा पण झालाय. ठीक आहे, टेक युअर हँड डाऊन. नेक्स्ट क्वेश्चन. एक्सरसाइज सोडवून नोटबुक मध्ये झाले, एक्सरसाइज लिहून झाले का? त्यांनी हात वर करा. ओके, नंदुरबारचे झाले, नावापूरचे राहिलेले आहे. बरं, ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्लास मध्ये मग ज्यांनी एक्सरसाइज लिहिली आहे, आय विल बी एक्सपेक्टिंग आन्सर्स फ्रॉम यू. मी फक्त क्वेश्चन वाचलं. तुमची पण झाले? ठीक आहे, गुड. मग आपण ना नेक्स्ट टाइम ना मजा करू एक मुलांना. एक्सरसाइज मधले क्वेश्चन आन्सर्स डिस्कस करताना ना एक क्वेश्चन मी नंदुरबारच्या मुलांना विचारेल, दुसरा नावापूरच्या मुलांना विचारेल. ठीक आहे. बघूयात कोण सगळ्यात जास्त चांगले आन्सर्स देतात, त्यांनी करेक्ट आन्सर्स देतात. ठीक आहे. वहीमध्ये लिहिलेलंच असेल, जस्ट तुम्हाला बघूनच बोलायचंय. पण तरी पण काय लिहिलंय तुम्ही, किती ऍक्युरेट लिहिलंय ते मी बघेल. आणि नेक्स्ट क्लासमध्ये अच्छा तुम्हाला प्रयोग वही मिळालेली आहे शाळेतर्फे, प्रयोग वही. What do you call it as, manual or lab book? Lab book. Sorry. अच्छा, ठीक आहे. तर ते जे काय असेल ते पण घेऊन बसा नेक्स्ट क्लासमध्ये. ठीक आहे. चलो, थँक्यू सो मच चिल्ड्रन फॉर जॉईनिंग. आय होप आपण जे काय शिकलोय तुम्हाला समजलं सगळ्यांना. एन्जॉयड द क्लास. एन्जॉय केला असेल तर थम्स अप दाखवा, दोन हाताचं. चला, ठीक आहे. बाय बाय.